आता 16वी जनगणना आपण देशातील म्हटलं की स्वतंत्र भारतातील 16वी देशामधील 16वी। मग याच्या पूर्वी जर जनगणनेचा सुरुवातीला जर प्रयत्न केलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे मेयोनी प्रयत्न केलेला होता। ठीक आहे, मेयोनी हा पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आलेला होता की जनगणना करण्यासाठी, आणि त्यासोबतच हा पहिला गव्हर्नर की ज्याचा खून सुद्धा झालेला आहे। ठीक आहे, अंदमान बेटावरती, आणि यावरती सुद्धा प्रश्न आहे तुम्हाला इतिहासामध्ये, एकदा नक्की मागील प्रश्नपत्रिका एकदा चाळून बघा, हा प्रश्न दिसेल। आणि जनगणनेचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना गव्हर्नर आणि त्यांचे कार्य, तर त्यामध्ये मुद्दा विचारलेला आहे तुम्हाला। ठीक आहे, बघा आता 16व्या जनगणनेसाठी म्हणजे 16वी जनगणना हे महत्वाचं आहे, हा 16वा आकडा। ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर यांनी म्हटलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेमध्ये जातनिहाय गणनेचाही समावेश करण्यात आला आहे। मग याच्या पूर्वी बघायला गेलं तर हे दुसऱ्यांदा होत आहे, पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा येत आहेत। मग कधी झालेला असेल याच्या पूर्वी, तर मी तुम्हाला पुढे आहेच मुद्दा, हे लक्षात येतं आपल्याला की याच्या पूर्वी कधी झालेला असेल तर 1931 ला। कारण जर आज बघितलं तर जातनिहाय हे दुसऱ्यांदा जनगणना होत आहे, पण स्वातंत्र्यानंतर होणारी ही पहिली जनगणना आहे। ठीक आहे, आणि ही प्रक्रिया तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे। जनगणनेच्या प्रक्रियेला तयारी चाललेला आहे। परत हे बघा, त्यांनी म्हटलं 1931 नंतर 94 वर्षांनी देशभरात हे जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे। म्हणजे जर भारत आज सुरुवातीपासून म्हटलं तर 1931 ला झालेला आहे, जे 94 वर्षांनी, म्हणजे आता तुम्हाला दोनदा होणार आहे, दुसरी आहे। आणि स्वातंत्र्य काळानंतर म्हटलं म्हणजे 1947 नंतर म्हटलं तर ही पहिली जनगणना आहे जी जातनिहाय होणार आहे आपल्या